मागच्या वेळी जेव्हा इथे महिला आल्या होत्या, जो इन्सिडेंट घडला होता, महिलांनी पहाटे 5 वाजता येऊन शेतकऱ्याचं वॉल कंपाऊंड तोडलं होतं. त्या संदर्भात लगोलग शेतकऱ्यांनी तिकडे पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता, डायगर पोलीस स्टेशनला. त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने शेतकऱ्याला चौकशीसाठी बोलवलं, परंतु बिल्डरला चौकशीसाठी बोलवलं की नाही ह्याची काही कल्पना नाहीये. आणि पोलिसांतर्फे त्या चौकशीचं उत्तर असं आलं की हे सिव्हिल मॅटर आहे, तुम्ही कोर्टात जा. कोर्टात जो शेतकरी गेलाय त्याचा दावा कोर्टामध्ये चालू आहे, तोही तेच सांगतोय की माझा दावा कोर्टात चालू आहे. तर असं असताना तुम्ही हा क्रिमिनल अटेम्प्ट कशाला करता? जे काय ते तुम्ही कोर्टात बाजू मांडा. पोलीस त्या गोष्टीची दखलच घेत नाहीयेत. आणि जो इकडे वॉल कंपाऊंड तोडला किंवा या महिलांनी जो दंगा केला 4-5 दिवस, आज जवळजवळ या घटनेला 2 महिने जास्त होऊन गेले. त्या महिला आत्ताही बघितले तर तिथेच आहेत त्या टोकून. पोलिसांनी ना त्या महिलांची कधी आयडेंटिटी चेक केली असेल, ना त्या महिलांना बोलवलं, ना त्या विकासकाकडनं माहिती घेतली की या महिला कोण आहेत, काय आहेत. फक्त जाणीवपूर्वक विकासकाकडनं अर्ज गेला की शेतकऱ्यांना बोलवायचं आणि या जागेतनं तुम्ही डिस्पोजेस व्हा, अशा प्रकारचं पोलिसांचं आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा सहकार्याची भूमिका आज तागायत आम्हाला दिसली नाही या ठिकाणी. असं शेतकरी जेव्हाही जातो तेव्हा पोलिसांतर्फे उत्तर येतं की तुमचा मॅटर सिव्हिल आहे, तुम्ही कोर्टात जा. पण विकासक जेव्हा जातो तेव्हा इमिजिएट कंप्लेंट तक्रार घेतली जाते आणि मग पोलीस शेतकऱ्यावरती क्रिमिनल कारवाई करून मोकळे होतात. आपलं नाव? ॲडव्होकेट आशिष पाटील.